नमस्कार विद्यार्थी हो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यंदाच्या महा-टी-ई-टी एक्झाममध्ये आपण कोणती अशी स्मार्ट ट्रिक आहे जी वापरून सी-डी-पी असेल किंवा इतर विषय क्वेश्चन अनोळखी किंवा नवीन असताना देखील आपण त्याचा उत्तर अचूक कसं शोधू शकतो. तर आजची ही सिक्रेट ट्रिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर या व्हिडिओमध्ये आपण नक्की काय पाहणार आहोत? तर आपण पाहणार आहोत की कोणत्याही नवीन किंवा आपल्या वाचनात न आलेल्या प्रश्नाचं देखील अचूक उत्तर जर आपल्याला शोधायचं असेल, तर आपण कोणती सिक्रेट ट्रिक वापरू शकतो आणि 1 सेकंदापेक्षा कमी वेळेमध्ये आपण अचूक उत्तर शोधू शकतो. पण याच्यासाठी मात्र तुम्हाला लागणार आहे भरपूर सारा सराव. तर वेळ न वाया घालता चालू करूया. जर आपण आपली पारंपरिक पद्धत बघितली, जे आपण नेहमी करतो, प्रश्नपत्रिका घेतली, क्वेश्चन्स वाचायला सुरुवात केली. एखादा प्रश्न आपल्यासाठी नवीन असेल, जो आपल्या वाचनात आला नसेल, तर आपण काय करतो, डायरेक्टली एक अंदाजे गोळी मारतो किंवा एक अंदाज बांधून आपण तिथे उत्तर टिक करतो. पण आजच्या व्हिडिओचा जर तुम्ही संपूर्ण अभ्यास केला, आजची ट्रिक जर तुम्ही अवलंबली, तर तुम्ही कमी वेळेत अगदी नवीन प्रश्न जो तुमच्यासाठी कॉन्सेप्ट पूर्णपणे अनोळखी आहे, त्या प्रश्नाचं देखील तुम्ही अचूक उत्तर शोधू शकता किंवा आन्सर मिळवू शकता. तर काय आहे, जरी तुम्ही कितीही एक प्रश्न 4 वेळा वाचलात, पण जर आन्सर शोधण्याची ट्रिक माहिती नसेल, तर डेफिनेटली आपल्याकडून चूक होते. पण तेच आजचा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला आणि जर या ट्रिकचा अवलंब केला, तर डेफिनेटली तुम्ही करेक्ट आन्सरपर्यंत अगदी कमी वेळेत पोहोचू शकता. तर या ट्रिकमध्ये काय आहे, तर तुम्हाला 4 स्टेप्सचा अवलंब करायचा आहे. जसं की फर्स्ट स्टेप असेल, जो काही क्वेश्चन आहे, तो आपल्याला प्रॉपरली वाचायचा आहे, नीट वाचायचा आहे. एकदा, दोनदा, तीनदा जोपर्यंत तुम्हाला प्रॉपरली तो क्वेश्चन समजत नाही, तर फर्स्ट स्टेप तरी असणार आहे बेसिकली क्वेश्चन पेपरमध्ये दिलेला क्वेश्चन तुम्हाला नीट वाचायचा आहे. क्वेश्चन वाचल्यानंतर ना त्याच्यामध्ये कोणता वर्ड येतो, जसं की एखादा पॉझिटिव्ह कीवर्ड आपल्याला भेटतो की निगेटिव्ह. जसं की क्वेश्चनमध्ये आहे हे असेल, तर हा आपला झाला पॉझिटिव्ह कीवर्ड. आणि जर नाही किंवा चुकीचं, अयोग्य असे जर का शब्द येत असतील, तर तो आपला क्वेश्चन बनेल निगेटिव्ह किंवा नकारात्मक. जर तुम्हाला फक्त प्रश्न सकारात्मक आहे की नकारात्मक हे स्टेप 1 मध्ये करायचं आहे. त्याच्यानंतर ना जेव्हा तुम्हाला समजेल की आपला प्रश्न सकारात्मक आहे की नकारात्मक, याचं वर्गीकरण झाल्यानंतर ना तुम्हाला पुढच्या स्टेपकडे वळायचं आहे. पुढची स्टेप काय असणार आहे, तर तुम्हाला स्पष्टपणे चुकीचे किंवा विसंगत पर्याय जे आहेत ते बाद करायचे आहेत. आणि हे कसं करायचं, तर ऑप्शन्स दिलेले वाचून घ्यायचे आहेत. त्याच्यातील तुम्हाला जे विसंगत वाटतं, सपोज क्वेश्चन सकारात्मक आहे, तर ऑप्शन देखील असाच निवडायचा आहे ज्याच्यामध्ये सकारात्मक शब्द आहेत. जर एखाद्या ऑप्शनमध्ये नकारात्मक शब्द आला, जसं की नाही किंवा एखादा कठोर शब्द वापरला गेलाय, जसं की शिक्षा किंवा वर्गीकरण करणे, असा जिथे शब्द येतो तिथे तुम्हाला थेट तो ऑप्शन बाद करायचा आहे. मग त्यानंतर काय करायचंय, आता जितके ऑप्शन तुमचे सपोज ए बी सी डी मधून 2 ऑप्शन बाद झाले, तुमचा ए ऑप्शन बाद झाला आणि सी ऑप्शन बाद झाला, तर उरलं काय, आपल्याकडे बी आणि डी हे ऑप्शन शिल्लक आहेत, ज्यांचं तुम्हाला नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं ते बघूया. उरलेल्या 2 पर्यायांचं आपल्याला काय करायचं आहे, तर तुम्हाला त्यांची तुलना करायची आहे. बी ही बरोबर असू शकतं आणि डी ही. पण त्याच्यामध्ये जास्ती शक्यता कशाची आहे, आता सध्या तरी इकडे 50-50 चान्सेस आहेत. पण प्रॉपर तुलना करून आपण शिक्षक आहोत. आपण त्या ठिकाणी स्वतःला इमॅजिन करायचं आहे, की आपण त्या परिस्थितीमध्ये नेमकं काय भूमिका बजावतो आणि त्याच्यावरती जो तुम्हाला वाटतं, की अंदाजे हा आन्सर असू शकतो, त्याला तुम्हाला बेस्ट चॉईस म्हणून निवडायचा असेल आणि ते तुमचा करेक्ट आन्सर असेल. आता तुम्ही म्हणताल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वर्ड्स कसे शोधायचे, तर याची संपूर्ण यादी आपण समोर पाहणार आहोत आणि त्याच स्ट्रॅटेजीवरती आपण काही सराव प्रश्न देखील सोडवतो, ज्यामुळे तुम्हाला हा कॉन्सेप्ट अगदी क्लिअर होऊन जाईल. तर फर्स्ट काय असेल, आपल्याला प्रश्न वाचायच्या आधी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह शब्द काय असतात ते माहीत असले पाहिजे. एक शिक्षक म्हणून हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह शब्द कुठून आले, याची निर्मिती कुठे झाली, ॲक्च्युली ही एक ट्रिक आहे.
तर ही ट्रिक कशी बनली किंवा हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह शब्दांचं वर्गीकरण कसं झालं, तर काय करायचं आहे, हे तुम्ही देखील बनवू शकता. ही यादी जी मी तुमच्यापुढे प्रेझेंट केली आहे, ती तुम्ही स्वतः देखील बनवू शकता. तर याच्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही ॲज अ टीचर, ॲज अ शिक्षक तुमची भूमिका काय असेल, जर वर्गात एखादी परिस्थिती उद्भवली, तर त्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये तुमचा रोल काय असेल? तुम्ही काय करताल आणि काय नाही करताल, याच्यावरती तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह शब्दांची यादी बनवायची आहे. जसं की वर्गात मी मुलांना काय करेल, मी मोटिवेट करेल, मी प्रोत्साहन करेल, मुलांसाठी संधी उपलब्ध करून देईल. वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या लेक्चरमध्ये सक्रिय पद्धतीने सहभाग नोंदवला पाहिजे. मी एखाद्या टॉपिकवरती मुलांसोबत चर्चा करेल. तर मी काय करेल ॲज अ शिक्षक, ते झाली तुमची पॉझिटिव्ह शब्दांची यादी. आणि वर्गात गेल्यावरती मी काय नाही करणार, तर मी काय नाही करणार, तर मी मुलांना शिक्षा नाही करणार. यावरती पर्याय काय आहे मग? मुलांनी चूक केली तर आपण त्यांना दुर्लक्ष करणार का? नाही. तर आपण त्यांना समजावून सांगणार. तर निगेटिव्ह शब्द म्हणजे काय? वर्गात गेल्यावर तुम्ही काय नाही करणार. या सर्व गोष्टींची यादी म्हणजे झाले तुमचे निगेटिव्ह शब्द. तर इथे मी दोन्ही शब्दांची यादी तुमच्यासाठी वाचेल. जसे की पॉझिटिव्ह शब्दांमध्ये येतात प्रोत्साहन देणे, संधी देणे, सक्रिय सहभाग मुलांचा आपण करून घेणे, एखाद्या विषयावर चर्चा करणे, क्लासमध्ये क्रिएटिव्हिटी, विविधता ठेवणे. सारखेपणाने देखील मुलं बोर होऊन जातात किंवा त्यांचा रस तेवढा राहत नाही. तर आपल्याकडनं आपण ॲज अ टीचर आपली भूमिका अशी असली पाहिजे की आपल्या वर्गामध्ये विविधता, वेगळेपणा, क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. आपला क्लास कसा असला पाहिजे किंवा आपली एज्युकेशन सिस्टम कशी असली पाहिजे, सर्वसमावेशक असली पाहिजे, इन्क्लुझिव्ह असली पाहिजे. मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, विद्यार्थ्यांच्या अनुभवांना प्राधान्य द्यायचं आहे. आपल्याला विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढवायची आहे. तर हे सारे तुमचे पॉझिटिव्ह कीवर्ड्स झाले, सकारात्मक शब्द. आणि तेच जेव्हा तुम्ही अशी यादी बनवता, जे तुम्ही नाही करणार. वर्गात आपण शिक्षा नाही करणार, मुलांना रागवणार नाही, मुलांना पाठांतर नाही करायला लावणार किंवा घोकंपट्टी नाही करायला लावणार, मुलांच्या चुकांकडे दुर्लक्ष नाही करणार. आपला वर्ग, आपला क्लास मर्यादित नाही ठेवणार, असीमित असला पाहिजे. तो निष्क्रिय नसला पाहिजे. जसं की आपण बघितलं पॉझिटिव्ह कीवर्ड्समध्ये आपला लेक्चर, आपला क्लास सक्रिय असला पाहिजे. आपण वर्गामध्ये भेदभाव नाही करणार. तर जेव्हा याच्यातील कोणतेही शब्द आले, तर आता प्रश्न सकारात्मक असेल आणि त्याच्या इकडे पॉझिटिव्ह शब्दातले कोणताही ऑप्शन जर तिथे येत असेल, जसं की प्रोत्साहन देणे, संधी देणे, या शब्दांना डोक्यात फिट करायचं आहे. प्रश्न सकारात्मक असेल आणि ऑप्शनमध्ये याच्यातील एकही शब्द तुम्हाला दिसत असेल, तर ते तुमचं आन्सर आहे. तुम्ही बिनधास्तपणे ते चूज करू शकता. आणि प्रश्न नकारात्मक असेल तर निगेटिव्ह शब्दांना ऑप्शनमध्ये शोधायचं आहे. तर इथे तुमचा 60% उत्तर शोधण्याचा भार संपतो. जरी तो टॉपिक, जरी तो कॉन्सेप्ट, प्रश्न तुमच्यासाठी नवीन असेल, तरीही तुम्ही CDPमध्ये तर हा अगदी सहजपणे लागू पडणारी ट्रिक आहे. याचा वापर कसा करायचा तेही आपण बघणार आहोत. पण एकदा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा हे गो थ्रू करा. हे शब्द तुमच्या डोक्यात अगदी फिट करून ठेवा. आता पहा, निगेटिव्ह वर्ड्समध्ये आपल्याला अजून काय काळजी घ्यायची आहे. एखाद्या ऑप्शनमध्ये जर कोणताही अतिरेकी किंवा अगदी टोकाचा शब्द वापरला गेला असेल, जसं की केवळ आहे, फक्त आहे, कधीही नाही, नेहमीच किंवा सक्तीचे करणे, शिक्षा करणे. आता हे काय झाले, हे अगदी टोकाचे किंवा अतिरेकी शब्द झाले. जसं की आपण विद्यार्थ्यांना काय करायचे, केवळ वर्गापुरतं मर्यादित ठेवायचं आहे, फक्त पाठ्यपुस्तकच शिकवणार किंवा असे शब्द जेव्हा अतिरेकी किंवा एकदम एक्स्ट्रीम वर्ड्स वापरले जातात, तर असे ऑप्शन्स तुम्हाला बाद करायचे आहेत. प्रश्न सकारात्मक आहेत आणि अतिरेकी शब्द ऑप्शनमध्ये आहेत, तर तिथे ते ऑप्शन बाद करायचे. आणि तेच जर नकारात्मक प्रश्न आहे आणि असे शब्द वापरले गेलेत ऑप्शनमध्ये, तर तुम्ही बिनधास्त त्या ऑप्शनला टिक करू शकता. मग त्याच्यानंतर ना, कठोर किंवा मर्यादित करणारे शब्द आपल्याला निगेटिव्ह वर्ड्समध्ये येतात. आणि नकारात्मक आणि विद्यार्थी विरोधी पर्याय तर कधीच निवडायचा नाहीये. आपली मेन एज्युकेशन सिस्टमची जी टॅगलाईन आहे, तर ती एज्युकेशन सिस्टम स्टुडंट सेंटर्ड आहे, विद्यार्थी केंद्रित आहे. त्यामुळे विद्यार्थी विरोधी जर कोणताही पर्याय येत असेल, तर तो पर्याय आपल्याला पहिल्यांदा बाद करायचा आहे. तर
काय आहे आपल्या शिक्षणशास्त्राचा सुवर्ण नियम? विद्यार्थी हाच सर्वस्व आहे. जसं मी म्हटलं, आपल्या एज्युकेशन सिस्टमचा गोल्डन रूल आहे की आपली एज्युकेशन सिस्टम स्टुडंट सेंटर्ड आहे, ना की टीचर सेंटर्ड. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जिथे कुठलाही विद्यार्थी विरोधी शब्द आला, जसे की शिक्षा करणे, भेदभाव करणे किंवा वर्गीकरण करणे, तर असे पर्याय आपोआप किंवा डोळे झाकून तुम्हाला बाद करायचे आहेत आणि उरलेल्या पर्यायांचा तुम्हाला विचार करायचा आहे. आता याच्यानंतर अगदी अजून आपलं काम हलकं करणारं ट्रिक म्हणजे जेव्हा कधीही आपल्याकडे वरीलपैकी सर्व किंवा ऑल ऑफ दी अबव असा CDPच्या क्वेश्चन्समध्ये ऑप्शन येतो, तर 95% अशा 95% चान्स असतो की आन्सर वरीलपैकी सर्व किंवा ऑल ऑफ दी अबव असेल. हे तुम्ही 95% केसेसमध्ये लागू होतं. 5% रेअर केसेस असतात जिथे तुम्हाला चाचपडून बघावं लागेल. पण 95% चान्सेस असतात की जेव्हा आपण CDPमध्ये वरीलपैकी सर्व किंवा ऑल ऑफ द अबव असा शब्दांचा वापर होतो, तर 95% उत्तर तेच असतं. तर या स्मार्ट ट्रिकचा तुम्ही वापर करू शकता. आणि त्याच्यानंतर अगदी म्हणजे लहान मुलांना आपण जसं समजावून सांगतो, ती ट्रिक म्हणजे काय, की जिथे सर्वात मोठा किंवा अगदी खूपच विश्लेषण देऊन सविस्तर आलेला पर्याय असेल, तर CDPमध्ये स्पेसिफिकली मी परत मेन्शन करते, ही ट्रिक CDPला लागू पडेल. जिथे सर्वात मोठा ऑप्शन येतोय, तो तुमचा बरोबर ऑप्शन असेल. तर इथे काय लक्षात ठेवलं आत्तापर्यंत, जिथे अतिरेकी शब्द आले ते पर्याय बाद करायचे. कठोर शब्द, विद्यार्थी विरोधी शब्द आपल्याला बाद करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर मग टिक काय करणार आहात किंवा कुणाला कन्सिडरेशनमध्ये कोणत्या गोष्टीवरती आपल्याला विचार करायचा आहे, जिथे ऑल ऑफ द अबव हा ऑप्शन येतोय आणि जो सर्वात मोठा आहे त्याच्यावरती आपल्याला पॉझिटिव्हली विचार करायचे आणि आपल्याला बाद कोणते पर्याय करायचे, जिथे अतिरेकी किंवा टोकाचे शब्द आहेत आणि विद्यार्थी विरोधी पर्याय आहेत, ते आपल्याला बाद करायचे आहेत. मग त्यानंतर हे तर मी तुम्हाला सेपरेशनचे, सेग्रिगेशनचे पद्धत सांगितली. आता त्याच्यानंतरही जर तुम्हाला अचूक उत्तर माहीत नसेल, आता नकारात्मक शब्दवाले ऑप्शन बाद केले आपण, तर बघा मी म्हटलं मागच्याही स्लाइडमध्ये मी सांगितलं की आपल्याला सर्वात मोठा पर्याय निवडायचा आहे. का? बऱ्याच वेळा काय होतं, जे CDPचे क्वेश्चन्स आहेत बालमानसशास्त्राचे, त्याच्यामध्ये असं होतं की ज्याच्यावरती जास्ती विश्लेषण दिलेलं आहे ना, तो 95% बरोबर असतो. त्यामुळे बऱ्याच वेळा जर तुम्हाला असं म्हणजे फार काही विचार केल्यावर पण कन्क्लुजनला येता येत नसेल ना, मी परत हायलाइट करतेय, मी ही ट्रिक सांगतेय फक्त सध्या तरी CDPसाठी. आपल्याला CDPचा क्वेश्चन किंवा सेक्शन सॉल्व्ह करताना, बालमानसशास्त्राचा सेक्शन सॉल्व्ह करताना आपण असं करू शकतो की 95% सर्वात मोठा पर्याय हा बरोबर असतो. ज्याचं जास्ती विश्लेषण दिलेलं आहे, तो पर्याय तुमचा करेक्ट असतो. आणि त्याच्यानंतर दुसरी गोल्डन ट्रिक म्हणजे ज्या क्वेश्चनला ऑल ऑफ द अबव हा पर्याय आलेला आहे, वरीलपैकी सर्व, तो देखील या 95% मध्ये मोडतो. 95% चान्सेस असतात की ऑल ऑफ द अबव ऑप्शन जिथे आला, तिथे तुम्ही डोळे झाकून तो आन्सर चूज करू शकता. फक्त 5% रेअर केस असते, जिथे तुम्हाला एक थोडासा विचार करावा लागेल. पण हे गोल्डन रूल तुम्ही लक्षात ठेवा. जो सर्वात मोठा पर्याय आहे, त्याचे चान्सेस 95% असतात आणि त्याच बरोबरीने जिथे वरीलपैकी सर्व हा ऑप्शन आला, त्यालाही 95% चान्सेस आहेत. तर त्यामुळे CDPच्या सेक्शन तुम्ही सॉल्व्ह करताना ही ट्रिक आवर्जून लक्षात ठेवा. आता आपण बघूयात ही ट्रिक वापरून आपण प्रश्न कसे सोडवू शकतो. तर इथे एक उदाहरण आहे. वर्गात एखादा विद्यार्थी सतत गृहपाठ करून येत नसेल, तर शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? तर आपल्याला काय करायचे? पर्याय आहे, त्याला वर्गाबाहेर उभं करू आणि पालकांकडे तक्रार करू. तर मला सांगा, इकडे काय आला? एक निगेटिव्ह शब्द आला. पहिले प्रश्न ओळखा तुम्ही की पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. ओके. तर इकडे काय आहे की तुम्हाला एक सकारात्मक क्रिया करायची आहे. विद्यार्थी अभ्यास करत नाहीये, पण तुम्हाला त्याच्यात सकारात्मक बदल घडवून आणायचे. तर बघा, जिथे जिथे निगेटिव्ह वर्ड्स आलेले आहेत ते तुम्हाला काढून टाकायचे. तक्रार करू शकू का आपण? नाही. मग त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू का? मग तर हे तर टोटली चुकीचं आहे. मग आपला पर्याय ए पण बाद झाला आणि
बी पण बाद झाला. ठीक आहे. मग आपण ज्यावेळेस सी कडे येऊया. इथे काय आहे, तो गृहपाठ का करत नाही याच्या कारणांचा शोध घेऊन त्याला आपण मदत करू किंवा त्याला गृहपाठ करण्यासाठी प्रोत्साहित करू. तर इथे बघा, कारणांचा शोध तुम्ही काय करताय, एक सकारात्मक क्रिया करताय. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह बदल घडवून आणण्यासाठी पहिले आपल्याला विद्यार्थी अभ्यास का करत नाहीये या कारणांचा शोध घ्यावा लागेल. तरच आपण त्याला अभ्यास करण्यासाठी मोटिवेट करू, होमवर्क करून आणण्यासाठी मोटिवेट करू. पण आता बघा, मग लगेचच आपण पर्याय सी हा उत्तर आहे म्हणून कन्क्लुजनला यायचं नाही. जोपर्यंत आपण सर्व पर्याय पडताळून पाहत नाही तोपर्यंत कोणत्याही ऑप्शनला गृहीत धरायचं नाही. पर्याय सी आपण बाजूला ठेवूया. आता पर्याय डी कडे जाताना इथे बघा, त्याला केवळ वर्गातील ढ मुलांच्या बाकावर बसवून ठेव. इथे काय झालं, केवळ हा एक टोकाचा शब्द आहे. परत त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये भावना काय येते की आपण वर्गीकरण करतोय, त्याला ढ मुलांच्या बाकावर बसवतोय. हे पण आपल्या शिक्षकाच्या भूमिकेत बसत नाही. तर पर्याय डी पण तुमचा बाद झाला. तर तुमचे या क्वेश्चनचा आन्सर असेल पर्याय सी. असंच पुढचं उदाहरण आहे. प्राथमिक शाळेत पर्यावरण प्रदूषण. आता हा EVS बेस्ड क्वेश्चन आहे. CDPचं उदाहरण होतं मागचं. आता आपण EVS मध्ये ही ट्रिक कशी लागू पडते ते बघूया. प्राथमिक शाळेत पर्यावरण प्रदूषण हा विषय शिकवताना शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर करावा. आता बघा, हा प्रश्न काय आहे, हा फर्स्टली आपण आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह. ओके, तर आपल्याला पद्धतीचा अवलंब करायचा आहे, तुम्हाला वर्गात शिकवायचंय, तर क्वेश्चन पॉझिटिव्ह आहे. तर जिथे जिथे निगेटिव्ह वर्ड्स येतात ते तुम्हाला पर्याय बाद करायचे आहेत. आता बघा, पर्याय ए काय आहे, केवळ पाठ्यपुस्तकातील धडा वाचून दाखवावा आणि प्रश्नोत्तरे लिहून दाखवावी किंवा लिहून द्यावे. आता इथे आला टोकाचा शब्द केवळ, हा नकारात्मक शब्द निगेटिव्ह शब्द असल्यामुळे पर्याय ए बाद झाला. आता पर्याय बी काय आहे, विद्यार्थ्यांना प्रदूषणाची व्याख्या 10 वेळा पाठांतर करायला लावणे. आता पाठांतर करायला लावणे हा पण निगेटिव्ह कीवर्ड आहे, नकारात्मक शब्द आहे. तर पर्याय बी पण बाद झाला. पर्याय सी आहे, विद्यार्थ्यांना परिसरातील नदी किंवा कचरा डेपोला भेट देऊन प्रत्यक्ष निरीक्षण करण्याची संधी देणे. आता बघा, इथे आला पॉझिटिव्ह वर्ड संधी देणे. तर आपण पर्याय सी विचार करण्यासाठी बाजूला ठेवूया. जसं मी म्हटलं, कन्क्लुजनला सगळे पर्याय चेक केल्याशिवाय कन्क्लुजन काढायचं नाहीये. तर पर्याय डी आहे, प्रदूषण करणाऱ्या घटकांवर स्वतः घरी निबंध लिहून आणायला सांगणे. आता बघा, घरून म्हणजे करून आणायला सांगणे, तिथे तुमचा रोल काही राहिला का, तुम्ही विद्यार्थ्यांवरती ती क्रिया सोपवून देताय. तर हा पर्याय पण तुमचा बाद झाला. ठीक आहे, ऑप्शन डी पण बाद झाला. तर तुमचा आन्सर या क्वेश्चनसाठी असेल पर्याय सी. पुढचं उदाहरण, वर्गातील एखादा विद्यार्थी सतत अपशब्दांचा, वाईट शब्दांचा वापर करत असेल तर शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल. जसं मी सांगितलं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कीवर्ड स्ट्रॅटेजी ही काही फार मोठी गोष्ट नाहीये, हा सायकोलॉजीचा भाग आहे. तुम्ही स्वतः शिक्षक म्हणून वर्गात काय कराल ते तुमचे झाले पॉझिटिव्ह कीवर्ड्स, तुम्ही काय नाही करणार ते झाले निगेटिव्ह कीवर्ड्स. आता बघा, तुमचा तोच रोल इथं आन्सर शोधण्यासाठी तुम्हाला महत्वाचा ठरणार आहे. ऑप्शन ए आहे, त्याला वर्गाबाहेर काढू आणि शाळेतून काढून देण्याची धमकी देऊ. धमकी देणं हा काय झाला, हा नकारात्मक शब्द आहे. तर मग त्यामुळे पर्याय ए तुमचा बाद झाला. पर्याय बी काय आहे, त्याच्या या वर्तनाकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करू. दुर्लक्ष करणे निगेटिव्ह कीवर्ड, तर पर्याय बी देखील बाद झाला. नेक्स्ट आहे, त्याला केवळ वर्गातच नाही तर संपूर्ण शाळेत सर्वात ढ विद्यार्थी म्हणून घोषित करू. तर हा पण एक निगेटिव्ह इम्पॅक्ट करणारा डिसिजन असेल, तर तुमचा ऑप्शन सी देखील बाद झाला. इथे वरचे 3 बाद झाले. पर्याय डी तुम्ही न वाचता देखील टिक करू शकता. तर याचा आन्सर असेल ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्गातील एखाद्या विद्यार्थ्याला वाचन करताना वारंवार अडचण येत असेल, त्याला वाचन दोष असेल, तर भाषा शिक्षक म्हणून, आता हा लँग्वेजचा क्वेश्चन आहे, तर भाषा शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल. परत शिक्षकाची भूमिका. ऑप्शन ए म्हणतं की त्याला वर्गात सर्वांसमोर उभे करून मोठ्याने वाचायला लावू, जेणेकरून त्याची भीती जाईल.
त्याची भीती जाईल का? तर त्याची भीती जाणार नाही. त्याला उलटं सर्वांसमोर वाचायला लावल्यामुळे परत अँगर इश्यूज म्हणा किंवा त्याला कमीपणा दाखवल्यासारखं वाटेल, त्याला न्यूनगंड निर्माण होईल. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, हा पर्याय बरोबर आहे का? नाही. पर्याय ए इनकरेक्ट आहे. मग नेक्स्ट काय आहे, त्याच्या वाचनातील चुकांसाठी त्याला शिक्षा करू आणि गुण कमी करू. तर आपण इथे परत निगेटिव्ह कीवर्ड्स आले. शिक्षा आणि गुण कमी करणं किंवा रँकिंगचं कंपॅरिझन करणं हे निगेटिव्ह कीवर्ड्स आहेत. तर पर्याय ए आणि पर्याय बी बाद झाले. पर्याय सी काय आहे, त्याच्या या समस्येकडे दुर्लक्ष करू, कारण हळूहळू तो स्वतःच शिकेल. समस्येकडे दुर्लक्ष करणे, दुर्लक्ष परत निगेटिव्ह कीवर्ड, तर ऑप्शन सी देखील बाद झाला. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डी, जे सांगतं या समस्येचे मूळ कारण शोधून त्याला वैयक्तिकरित्या सोप्या पद्धतीने वाचनाचा सराव करून देऊ. आपण त्याला कॉन्सोनंट आणि वॉवेल्स किंवा सोप्या पद्धतीने अगदी बेसिक पासून अगदी एखादा मोठा शब्द असेल तर त्याला तोडून कसा वाचता येईल, उच्चारण कसं करता येईल याच्यावरती आपण काम करू. तर माझा पूर्णपणे प्रयत्न इथे हाच होता की तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कीवर्ड्सचा वापर करून ऑप्शन्स एलिमिनेट करायला मदत करणे, ऑप्शन्स बाद करायला मदत करणे, जेणेकरून तुम्ही अचूक उत्तरापर्यंत पोहोचताल. आशा आहे तुम्हाला हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कीवर्ड्सचा कॉन्सेप्ट पूर्णपणे समजला असेल. अशाच महत्त्वपूर्ण टिप्स अँड ट्रिक्ससाठी तुम्ही अस्पायरंट्स यार्ड या चॅनलला जॉईन करा, कारण असेच नवीन नवीन ट्रिक्स आणि टेस्ट सिरीजचं सेशन आपण चालू करत आहोत. तर या संधीला मिस नका करू, मेंबरशिप जॉईन करा, कारण काही क्लासेस जसे की मॅथ्ससाठी वगैरे आहेत ते पेड क्लासेस असणार आहेत. आणि आजपासून आपण टेस्ट सिरीजचं सेक्शन चालू करत आहोत. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून आजची टेस्ट सिरीज मागवू शकता. या टेस्ट सिरीजमध्ये काय आहे, याच्यामध्ये असणार आहेत 25 सरावाचे प्रश्न, ज्याच्यामध्ये ओव्हरऑल प्रत्येक विषयाला अनुसरून क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. आणि ही टेस्ट सिरीज तुमच्यासाठी महत्त्वाची का असेल, तर ओव्हरऑल प्रत्येक विषयावरती प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत. असं नाही की फक्त CDP-वर आहे, EVS-वर आहे, मॅथ्सवर आहे, नाही. ओव्हरऑल प्रत्येक सेक्शनवरती क्वेश्चन दिलेले आहेत. जर मी आज तुम्हाला बसून 150 प्रश्न सोडवायला सांगितले तर तुम्ही म्हणताल मॅडम परीक्षेला महिना आहे, तर तो तितका सिरियस विषय नाही होणार. पण डेली 25 क्वेश्चन्स जर तुम्ही सॉल्व्ह करताल तर हीच प्रॅक्टिस तुम्हाला परफेक्ट बनवेल. आणि हे सारे जे प्रश्न आहेत ते PYQ आणि ओरिजिनल आपला जो रिअल TETचा पेपर आहे त्याच्याशी अगदी साधर्म्य असणारे प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत, आणि तेही फक्त 9 रुपयांमध्ये. तर ज्यांना ही टेस्ट सिरीज डेली बेसिसवर असणार आहे, ज्यांना हा PDF हवा आहे त्यांनी मला खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती, डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, मेसेज करू शकता. डेली बेसिसवरती तुम्ही डेली 25 प्रश्न जरी सराव केले ना, परीक्षेच्या पुढेपर्यंत तुमचे सारे टॉपिक्स कव्हर होऊन जातील. आणि या क्वेश्चन पेपरचा एकच बेनिफिट असेल, हे विषयनिहाय नसून ओव्हरऑल असल्यामुळे तुम्हाला ॲक्च्युअल पेपर सॉल्व्ह केल्यासारखा फील येईल, एक मॉक टेस्टचा अनुभव येईल. ते पण 25 प्रश्न तुम्हाला 25 मिनिटात सोडवायचे आहेत. आणि जर तुम्ही हा टायमर लावून दररोज सॉल्व्ह करता तर डेफिनेटली तुमचा हातही बसेल आणि ॲक्च्युअल एक्झामच्या दिवशी तुमचा गोंधळ उडणार नाही. तर ज्यांना कुणाला हे परचेस करायचं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि PDF परचेस करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.